नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. अरे बघा पंकजा बसली मस्त. आत्ताच उठली झोपेतून. आरुषीची अजून आंघोळ वगैरे करायची. अजून इकडं आईचं सकाळी सकाळी झाडाला पाणी घालायचं काम चाललंय. दुपारून ऊन वगैरे होतं त्याच्यामुळे मग सकाळी सकाळीच पाणी घातलं म्हणजे मग उष्णता येत नाही. आणि आपलं समोर पण एक काम चाललंय, मी तुम्हाला दाखवते. हे बघ झाडांना मस्त आळे वगैरे करून पाणी घालायचं चालू आहे. तर हे बघा समोर काय काम चाललंय ते दाखवते. तर आपल्याला जे आहे ते तुम्हाला मी बोलले ती नांगरटी करायची आहे. त्याच्यासाठी गव्हाचे जे रान आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जाळून घेत आहे. तर हे बघा इकडं पेटवून दिलं, आता जाळायचं चाललं आहे. पप्पा त्या कोपऱ्याला जाळत आहे बघा, तिकडं धूर निघतं तिकडं. तर एकदा हे पेटवून झालं, हे नांगरून झाल्यानंतर मग समोर तिकडं आणि मग डायरेक्ट गावाजवळ. तर असे लाईन बाय लाईन काम चालू राहील नांगरटीचं. तर याच्यामध्ये ना आधी आता भरपूर दिवस झाले तसं गहू आपण काढलेला आहे. तो एक पाऊस झाला होता, त्या पावसामुळे काँग्रेस ज्यावेळेस लहान होतं, आता ते काँग्रेस असं मोठं मोठं झालं आहे. बघू आता हे जाळल्यानंतर किती काँग्रेस जाळल्याने जळून जातं बघू आपण. आता याच्या पुढं सांगता नाही येत, कापावं पण लागू शकतं, पण शक्यतो गरज वाटत नाही. तुम्हाला दाखवते मी कसं जळून जाते काँग्रेस पण. तर हे बघा लाईन जशी जळत जळत गेली तसं काँग्रेस पण भरपळून निघालं आहे. हे बघा पूर्ण असं जेवढं जेवढं जळालं आहे तेवढं तेवढं काँग्रेस पण जळून गेलं आहे. असंच आता जाळावं लागणार आहे लाईन बाय लाईन. बघे तिकडं पप्पा शेवट कडाला जाळत आहे. हे बघा इथं. तर सकाळी सकाळी चालले सकाळचे कामं पण. तर हे बघा कानाने कशाचं विमान बनवलंय, दाखव का ना. अरे इकडं झाली त्याची लँडिंग. दाखव ए ननो. तरी तेव्हा ती एक तिकडं आंबे पाहू राहिली, पिकले का नाही दाखव ग. पिकले का एखादा निघाला. कस काय पिकल का लगेच बोट घालून पाहती. दाखव काढलेले आंबे थोडे थोडे पिवळे झाले. आलं रे इकडं, पडलं इकडे. माझं एरोप्लेन तुम्ही जसं मला विचारता असं नाही आहे बघा. याच्या मागून असं राहतं का? नाही राहत ना. नाही राहत. बघून घ्या. काही झालं का? वाव बघा माझ्याकडे परत येतं ते. बघा बघा त्याच्याकडे बघा. हा रे का ना परत येतं, पण मग मला पकडता नाही येत. तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो होतो मेहंदीच्या कार्यक्रमासाठी. तर मी एकटीच एकदा साखरपुड्याला गेले होते, त्यावेळेसचा व्हिडिओ टाकला होता. तर त्याच मुलीची आज मेहंदी होती. तर मेहंदीसाठी आम्ही सगळेच गेलो होतो. काना, पंकजा, मी, आम्ही सगळेच गेलो होतो. इकडं सगळ्यांचा डान्स वगैरे चालला होता. कानाच्या पप्पांचा आणि कानाचा, इकडं आईन त्यांचा पण डान्स चाललेला. आई पण उठली होती नंतर डान्ससाठी. मी काही केलं नाही, कारण की मी सगळ्यांना मेहंदी काढून देण्यामध्ये व्यस्त होते. त्यामुळे पंकजा वगैरे सगळे डान्स करत होते. तर आम्ही जेवण वगैरे पण मेहंदीलाच केले. संध्याकाळी आम्हाला घरी यायला भरपूर वेळ झाला, 12 वाजले होते.